पाठीमागे स्पिरिट लावणार नाही समोर बघा काय होतं काय लिव्हर आणि स्टमकला काय होतं का नाही झाले का आजपर्यंत मी घेतो कधी का स्पिरिट लावले पाहिजे आमचे जुने मित्र आहेत जोरात दुखायला पाहिजे जोरात आपण बायलेटर घेऊया नाही खोकल्यासाठी सांगा नाही कुठं आहे खोकल्याचा पॉईंट बघा तुम्ही बोला हॅलो सगळ्यांनी खोकल्याचा पॉइंट बघा हा जो पॉइंट आहे हा थोरॅसिक एरिया आहे थोरॅसिक एरिया आता जे आपण शिकलो स्टमक एरियाच्या जरासं शेजारी म्हणजे मिड लाईन आणि स्टमक एरियाचा बरोबर सेंटर हा थोरॅसिक एरिया आहे तो त्यांना खोकल्यासाठी लावलेला आहे कळंबेकर सरांना बायलेटर लावणार आहे बायलेटर लावायचे हे सगळे बायलेटर लावायचे बघा आता यांना खोकला आहे आपण थोरेसिक एरिया लावला आहे बायलेटर लावायचं आहे किती वेळ ठेवायचं आपण 30 मिनिटांपासून